दाजीबा देसाई यांनी शेतकरी कामगार पक्ष पुढे नेला. ॲडव्होकेट भाई अजित सूर्यवंशी. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दाजीबा देसाई यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष पुढे नेला, असं प्रतिपादन ॲडव्होकेट भाई अजित सूर्यवंशी यांनी केलं. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोल्हापूरचे माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत दाजीबा देसाई यांचे जीवनकार्य या विषयावर बोलत होते. शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालयाच्या वतीनं पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. ॲडव्होकेट भाई अजित सूर्यवंशी यांनी व्याख्यानाचं तिसरं आणि समारोपाचं पुष्प गुंफलं. अध्यक्षस्थानी शीतल पोवाळकर या होत्या. आपले विचार व्यक्त करताना ॲडव्होकेट सूर्यवंशी म्हणाले, वयाच्या 19व्या वर्षी दाजीबा देसाई सामाजिक कार्यात उतरले. शेतकरी तसेच कामगार यांचं संघटनही बांधलं. बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी रात्रशाळा सुरू केल्या. दाजीबा यांचा स्वभाव संयमी त्याचबरोबर लढाऊ बाण्याचे होते. त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंचा पगडा होता. ते स्वतः महात्मा फुले म्हणून जगले. दाजीबा देसाई यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष पुढे आणल्याचं ॲडव्होकेट देसाई यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षानं शेतकरी कामगार पक्षातील दिग्गज नेते मंडळी फोडली. तरीही अडचणीच्या काळात खासदार दाजीबा देसाई यांनी शेकापाची सूत्र हातात घेऊन पक्षाला बळकटी आणून दिली. खासदारकीच्या काळात त्यांनी सभागृहात शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाचे प्रश्न सातत्यानं मांडले. म्हणूनच दाजीबा देसाई हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ठरले. म्हणूनच आजही चळवळीच्या या संघर्षांमध्ये दाजीबा देसाई यांचे नाव निश्चितच घेतलं जात असल्याचं ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील, भाई दिलीपकुमार जाधव, वसंतराव मुळीक, प्राचार्य डॉक्टर जी.पी. माळी, डॉक्टर दीपक देसाई, भाई राजाराम धनवडे, भाई बाबासाहेब देवकर, भाई प्रकाश शिंदे, संभाजी जगदाळे, कॉम्रेड दिलीप पोवार, रवी जाधव, अप्पा बंडगर, बबनराव रानगे, बाबूराव पाटील, प्रिया जाधव, वैशाली सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर.